सहर्ष सादर करत आहोत कंपनीच्या नियमानुसार पारंपरिक मानाची गण गवळण गण गवळण गण गण गवळण गवळण पुत्र गौरीचा आजादी नमिला पुत्र गौरीचा मान मिळविला छत्र चौरीचा 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 नवरीला नवरीचा मंडप दिला नवरा नवरीचा दिवा लाविला चंद्र सूर्याचा दिवा लाविला चंद्र सूर्याचा नऊ लक्ष तारा खाली तो फेरा नऊ लक्ष तारा खाली तो फेरा फेरू भवती दिन रात्रीचा हा नऊ लक्ष तारा खाली तो फेरा फेरू भवती दिन रात्रीचा हा खाली तो फेरा मेरू भवती दिन रात्रीचा हा नऊ लक्ष तारा खाली तो फेरा मेरू भवती दिन रात्रीचा हा कवी
घट बसविला नवा रात्रीचा आहे हा ओम नमो जियाध्या वेद प्रति पाध्या जय जय सुरवेदा आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलामती प्रकाशु मन निवृत्तिदास अवघा रिजोजे अवघा रिजोजे अवघा रिजोजे
लग्नाची तयारी झालेली आहे. हा का पण आपण जमलो सगळ्या पोरी सोरी. आपल्यामध्ये शाणी सुरती गवळण पाहिजे. ते म्हणतात का मेळा का सुना तर कुठ कुठ नाही नाही जुना. जुनं ते सोनं असतं. असतं. तर तुमच्या खालच्या आईची ठक्कू मावशी ना हा. तिला लवकरात लवकर बोलून घ्या. अरे मावशी आली ग आली. अन काळूबाई तो वाहन माझ्या काळूबाई तो वाहन माझ्या भरल्या अंगात. ए, तुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात. अन तुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात. अन काळूबाई तो वाहन माझ्या भरल्या अंगात. अन काळूबाई तो वाहन माझ्या भरल्या अंगात. अग मला चावळून धरती का काय ग बाई? काय ग थेरडे, काय झालं ग? मला एक सांग. हा. हे काळूबाईचं वारं तुझ्या अंगात केव्हापासून यायला लागलं? काळूबाईचं वारं कवा यायला लागलं? हा? अगं 4 दिवस झालं माझा काळूबाईचा देवदेव झाला. काय म्हणतीस? परड्या भरल्या, ताट भरली अगो बाई गो. आणि तवापासून बाई माझा घुमायलाच लागलं की ग. खरं की काय? तर काय? अगं तुझ्या अंगातलं काळूबाईचं वारं बघून हा. माझ्या अंगातली रेणुका जागी झाली ना. झाली बाया. मला सुद्धा कसं तरी झालं. मला बी लय कसं तरी झालं बाई. बरं ते जाऊ दे मावशी. हा. आज बाजाराचा दिवस. बाजारचा दिवस. सगळ्या पोरी नट्टा पट्टा करून नाक्यावरती तुझी वाट बघतायत. सगळ्या? हा, पण तू इतका वेळ घरात काय करत होतीस? अगं काय करत होती म्हणून काय विचारते बाई? अगं माझ्या पाठीमागं थोडं काम आहे का बाई? मला माहितीये तुझ्या मागं भरपूर काम आहे. अगं मी माझ्या नवऱ्याला पाजत होती ग. काय पाजत होतीस? तसं नाही ग, माझा नवरा 6 महिने झाला आजारी आहे. दवाखान्यात गेली, औषध आणलं आणि त्याला पाजलं ग बाई. अगं मग औषधाचं नाव कधी बोंबलायचीस? तुला- त्या नवऱ्याला पाजत होती. तुला काय वाटलं ग? मला काहीच वाटलं नाही. हा. मला चांगलं माहितीये तू मागच्या वर्षी आटली होतीस म्हणून. आता आटल्यावर पुन्हा फुटल का ग? मावशे, हा. प्रत्येक पोरी नट्टा पट्टा करून नाक्यावरती तुझी वाट बघतायत. बर. तेव्हा कोणत्या मुलीने काय काय माल घेतलाय तो विचार आणि चल लवकर हा, बाजाराला. विचारते बाई, हा. प्रत्येकीला विचारते. नंबर 1. काय अगं ग ग ग ग ग अगं तुला बोलवलं बाई, तू बाजारला येणार का? अगं बाई तुला माहित नाही का माझ्या घरात किती काम आहे? हा, तुझ्या घरात लय काम आहे बाई. माझं किती मोठं आहे? बाई तुझं लय मोठं आहे ग. अगं कुटुंब कुटुंब हा, टुमटुम मोठं आहे. ए, अगं कुटुंब म्हणजे परिवार. परिवार मोठा आहे. बर तू बाजारला येणार? हा येणार ना. माल काय घेतला ग? मला विचारलंस? अगं तुलाच विचारते बाई. ए मावशी, हा. मला वाटलं मलाच विचारलंस. अगं तुलाच विचारते बाई. सांग मी आज तुझ्या आवडीचा माल घेणार. माझ्या आवडीचा? हो. मग मी सांगते तो माल घे. हा सांग. ही बारकी पोरं तपास पुढे बसले ते का? हा ह्यांच्या शिंगुळ्या घे. ए, ती तूच घे, मला नाही पाहिजे. हल्ली शिंगुळ्या लय गिराक आहे पोरी. अरे तूच घे बोलले ना. तुझ्या मानाने घे माल. ए मावशी, हा. मी घेतला हलवा. तू घे हलवा. हा ही लाईट घालवा कशाला? आणि पाठीमागे रावटीत होती कालवा. शेरडे, दुधापासून बनवलेला हलवा. दुधापासून बनवलेला हलवा. हलवा. नेसली काय ग? मला घेऊन चला. तिकडे वड्याला. शेरडे, काय पण काय बोलती का? अगं काय म्हणली ना? अगं त्या मेलची साडी आहे. त्या मिलची साडी आहे. हा, मला घेऊन चला. गळ्यामध्ये दागिना. मोहन माल निघाली बाजारी. मोहनची माळ घालून निघाली बाजारला. नंबर 2. तुझी बाजारला यायची तयारी झाली झाली? हा. माल काय घेतला ग? मला विचारते का? अगं, तुलाच विचारती बाई, तुलाच विचारती ग, मला लय धरू नको. तुलाच विचारती. हा. हा, माल काय घेतलाच? आता दिवस कशाचे चालू आहे? अगं उन्हाळ्याचे दिवस हा, तर आहे. मग विचार कर काय घेणार. काय घेती ग? आज मी घेतले लस्सी. वा वा, छान माल घेतला उन्हाळ्याचा. हा. माल घेतला लस्सी. हा. नेसली काय ग? मॅक्सी. मॅक्सी. हा. आणि गळ्यामध्ये दागिना. टॅक्सी. टॅक्सी. नाकात डिझेल, कानात आयल, डोक्यावर टिपणीन फिरबोमलत गावात. तू कशाला? तू बिरकी बाजारात चालले मी. हा, निघाले. नंबर 3. अगं तुझी बाजारला यायची तयारी झाली का ग बाई? बाजारला यायची तयारी तुलाच विचारती. अगं तुला विचारती बाई.
आवाज येत नाहीये तुमचा. आवाज येत नाही. मला वाटलं ते गोवाच खाऊन आली अगं तसं नाही ग. तोंड मिटवलं जावं म्हणलं ग बाई. अगं आज आईस्क्रीम लय खाल्ली ना, आईस्क्रीम त्याच्यामुळे आवाज बसलाय. बाजारला येतीस. हो. माल काय घेतलास? मी घेते तक. ताक. वा. माझं मन आहे पाक. तुझं म्हणा हे पाक. तू आहे ना. मी ना. हे समोर बसलाय का समोर. ते टिक्केवाला, हा त्याच्या खाली जाऊन वाग. हा. लाव मला त्याच्या खाली वाकायला आणि होती माझं रेसलिंग दुकान उलतं पालतं उलतं. अगं तसं नाही ग, मग माल देणे घेण्यासाठी वाग म्हणलं. माल देणे घेण्यासाठी. हो. नेसली काय ग? सब कुछ दिखता है. सब कुछ दिखता है. हो. वा. आणि गळ्यामध्ये दागिना. साधी माळ घातली निघाली बाबा. साधी माळ घालून निघाली बाजारला. नंबर 4 काय ग? आपली बाजारला यायची तयारी. साऱ्या सकाळपासून तयारी झालेली आहे. सकाळपासून तयारी झाली. हो. माल काय घेतला ग? मी आज घेते 2 गोळे. बांब गोळे. काय बॉम्ब स्फोट करायचा काय? तो इराण मध्ये बॉम्ब स्फोट झाला, त्याचा आपल्या भारतावर किती परिणाम झालाय. लय बाई. गॅस महाग झालेला आहे, डिझेल मिळत नाहीये, पेट्रोल मिळत नाही, तेलाचे भाव वाढलेले वाढले वाढले. आणि मग कशाला बॉम्ब स्फोट पाहिजे का? मग कसले गोळे अगं घेतले? लोण्याचे गोळे घेतले. लोण्याचे गोळे हा. घेतले बाई. मग गिरायकाच्या मापाचे आहेत का ग बाई? चांगला 1-1 किलोचा 1-1 आहे. हा. मी काय म्हणते, हा. कुणाला किलोचे बी आवडतात, हा. कुणाला अर्धा किलोचे बी आवडतात बर आणि कुणाला पावशेरचे बी आवडतात बाई. मावशे, हा. जर पावशेरचा आणि अर्धा किलो वाला आला ना, हा. त्याला मी असा कापून आणि मापून माल देणार. वा. कापून आणि मापून माल देणार. हा. वा. छान. आणि नेसली काय ग? उल्ली, उल्ली. नाकात घातली फुल्ली. बारक्या पोराची. काय? फुल्ली फुल्ली. अगं चमकी चमकी सोन्याची फुल्ली. हा. सोन्याची फुल्ली. त्या बारक्या पोराची घालायला होतीस. माझ्या ऐकायचं कमी आहे का मला? हा, तो अशीच आहे भदाडी. काय? ऐकायला तुला नेहमी कमीच येतं. अगं ऐकायचं कमी असल्यामुळे. फुली घातली, झाली तयारी, निघाले बाजारला. झाली सर्वांची तयारी. सगळ्यांची तयारी झाली. जायचं का? जायचं हा. का? अगं तू घेते काय नेसती काय ते आधी सांग. मला बी माल घ्यावा लागेल. मग? बर मी माल घेते. घे. माझ्या पद्धतीवर माल घेते. घे ना. मी रताळ घेते बाई. रताळ. अगं 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 मावशे, अगं अख्खा नारायणगावचा बाजार ना बाजार पालथा घातला. बर. नारायणगावचा काय, जुन्नरचा, खोडचा, सगळा बाजार पालथा घातला. मग? पण रताळ काय, रताळाची मुळी सुद्धा मला मिळाली नाही. आणि तुला कुठं मिळालं ग रताळ? अगं बाई, तुम्ही रताळाच्या बाजारात गेला नाही तर तुम्हाला रताळ मिळणार कसं? कुठे आहे रताळाचा बाजार? बाजार हा, सगळा हे रताळाचाच बाजार आहे की बाई. हा सगळा रताळाचा बाजार आहे. मग कसं याल पसरल्यात तिकडं जरा डांब डोकं झालंय थोडस. अगं पाला पाचोळा आहे. अगं तोच पाला पाचोळा बाई बाजूला सारायचा आणि एक टिकाव टाकला, एक टिकाव टाकला. सपक्याची सपक्या रताळवर येणार. हे रताळ तूच का, जुंदरीकच काय लय बेकार असतो बर का, मला चांगला अनुभव आहे. असं आहे काय? हा. हा. आणि हे रताळ तू जर खाल्लं हा. ना तर झालं तुझं कल्याणच झालं. कल्याणच. हे बघ, तो काळा कृष्ण आपल्याला अडवतो नडवतो, दया दुधाची नासाडी करतो. बर. म्हणून आज त्याचा रस्ता चुकून, त्याची नजर चुकून आड मार्गाने आपण बाजारात जायचंय. असं आहे का? कसं पण जायचं? जायचं कसं? कसं? चला. हरी द्या साऱ्या गोकुळी जमुनिया वेसीचा जवळी. हरी द्या साऱ्या गोकुळी
उबिरा मथुरेच्या बाजारला चाललाय, मग त्यांचा रस्ता आला पाहिजे. ए हरिवावाली उभी राहा. हे घ्या रे चोकोवा. हे उभी राहा, गवळणी तशी ऐकणार नाही. उभी राहा. अगं मावशे, अगं मावशे. काय करतेस काय ग? आता म्हणली की हाग मावशे हाग मावशे. हाग नाही म्हणाले, मग? अगं मावशी म्हणाले. आंब्याचा अगं मावशी. अगं मावशी हा. का वरडली ग? मावशी बघ ना, या माणसाची माझी ओळख नाही, पाळख नाही, घेणं नाही, देणं नाही, उठणं नाही, बसणं नाही. आला आणि गपदिशी माझ्या हाताला धरलं ग. थांब मी विचारते बाई त्याला. ए बाबा हा? अरे तुझी ओळख नाही पाळख नाही घेणं नाही देणं नाही बसणं नाही उठणं नाही. होय. एकाएकी आला आणि माझ्या मुलीचा हात धरला. काय चुकलं? अरे धरला ती धरला. हा. धरायची जागा चुकला बाबा. या मुलीचा हात धरलाय मग काय? आणि हा चुकीचा धरलाय. लय चुकीचा धरला. काय करायला पाहिजे? अरे कुठं धरावं कुठं नाही हे तरी कळतं का नाही? ठीक आहे, सोड त्या तू मुलीला. सांगतेस तिचा हात सोडला. सोड. हा हातच धरायचा नाही तुला? हो. नक्की नक्की. धर माझा. काय धरायला होतेस? धर 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 धर. हाताचं नाव कधी घेणार? माझ्या हाताला लय भीतू रे. म्हातारे, हा. अगं किती वेळ झाला मी तुम्हाला हाक मारतोय. काय? थांबा थांबा थांबा. पाहिलं? एकही गवळण ऐकायला तयार नाही. पाहिलं? म्हणतो का काय म्हणतो तो? अगं ह्यो आंबा मागायला लागला आपल्याला. आंबा? हा त्याला म्हणावं, ए बाबा, अक्षय तृतीयाशिवाय आमच्याकडे आंबे मिळत नाही. हा. अक्षय तृतीया असली की आंब्याचा रस बनवला जातो. आता सध्या आमच्याकडे बारीक बारीक कैऱ्या आहेत. कैऱ्या त्या कैऱ्या. बारीक आणि बारीक तुला कैऱ्या आहेत. तुला ते आंबूस लागणार. हा तर तुला जर नक्की आंबे पाहिजे असतील बरं. तर माझ्याकडे बाबा 2 आहेत. हो, त्याच्यातल्या कुया निसटले ते साली राहिले ते चोक तू का रे बाबा? तू साली चोकना. साली- म्हातारे, तुला मी आंबा मागितला नाही. थांबा म्हणजे उभ्या राहा. हा थांबा म्हणजे उभ्या राहा. काय काम आहे का आमच्याकडे? हो. काय काम आहे बाबा? आणि कुठनं आमच्या गावावरून जाणार? कुठं? लोकांच्या गावाला त्या गावाला काय नाव आहे? नाव होती हा. पण अलीकडे पाणी कमी असल्यामुळे आम्ही बंद ठेवली. ए, शुद्धीवर आहेस का तू? काय झालं? तुला मी पाण्यातल्या नावाचं नाव विचारलं, मग गावाचं नाव विचारलंय. हा हा गावाचं नाव आहे ना आलो काय? गोकुळावरून आणि चाललंय मथुरेच्या बाजारला. बाबा. हा. आम्ही आलो गोकुळावरून बरं. आणि निघालो मुतायला. मुताईची जागा आहे काही? सारखं मार खायचं बोलती, सारखं मार खायचं बोलती. गोकुळात राज्य कोण करतं हे तरी माहिती आहे का? काय गोकुळात राज्य कोण करतं हे तरी माहिती आहे? माहिती आहे ना सांग लवकर. गोकुळात राज्य कोण करतं? हो. चहावाला. अगं मरायला लागली ना, चहा पिऊन पिऊन पार तुला रोग व्हायची वेळ आली. तिला फुकटात चहा देतो हा? म्हणून चहावाला. अगं नंद राजा म्हण, नंद राजा. हा नंद राजा. त्याला किती मुलं आहेत? 2 त्यांची नाव सांग लवकर. आहे ना. सांग. थोरला सचिन तेंडुलकर हो. आणि धाकटा पांड्या. का मार खातीस विनाकारण? कर बॅटिंग घे हा? बॉलिंग, कर बॅटिंग घे बॉलिंग. IPL चालू असल्यामुळे माझ्या ध्यानात तीच बसतय बाई. तुला सारखं मॅचच सुचते, बॉलिंग आणि बॅटिंग शिवाय काही दुसरं सुचतच नाही. अगं नंद राजा. हा नंद राजा नंद राजा. मी मुलांची नाव विचारल्यात. हा आणि विचार. नंद राजाची मुलं 2. हो. थोरला तो बलराम आणि धाकटा श्रीकृष्ण भगवान. थोरला बलराम हो. आणि धाकटा श्रीकृष्ण. म्हातारे, हा. ज्या श्रीकृष्णाची तू आतुरतेने वाद पाडतायत, बर. तो श्रीकृष्ण मी तुमच्या समोर उभा आहे. नीट पहा. काय झालं हसायला? तुझं हसायला झालं काय? श्रीकृष्ण लांबडाच्या लांबडा शर्ट घातलाय, ढगला पायजामा घातलाय, हातात माईक धरलाय आणि हा. मग तू देव आहे. तुला काय तलब झाली का देव काय आहे? झालं? आम्ही काय देव पाहिला नाही का? हा. आणि कुंज कालच कुंजवनात देव पाहिले. बर. काळ्या सावळ्या रंगाचे, काळ्या हो. सावळ्या रंगाचे, हरणासारखे डोळे, हरणासारखे डोळे, श्री मुकुट, श्री मुकुट. हातामध्ये सप्तसुराची बासरी. काय बासरी होती बाई. आहाहाहा. काय सजवलेली. काय ती सजवली होती आणि काय त्याचे स्वर होते ग. काय एवढी एवढीशी बासरी. ए, एवढी बासरी असते लांब का? असती बासरी. नाही एवढी लांब लचक बासरी. लांब होती आणि त्याला काय सजवलेली. हो. आणि त्याला 2 रेशमाचे गोंडे सुद्धा लावले होते. सणानिमित्त रेशमाचे गोंडे लावले होते आणि सजवली होती तिला. देव एकदा बासरी वाजवायला लागले. हो. देव एकदा बासरी वाजवायला लागले. खालचे गोंडे लुकू 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 लुकू. इकडे. कोणते खालचे कोंडे? अगं बासारीचं तरी नाव घे. बासरीच म्हणते की मी. हा. मावशे, त्या श्रीकृष्णाच्या पायी पद्म होते, मुखी रत्न होते. पायी पद्म होते. ह्यांच्या हा. पायावर बाई कुत्री मुतले ती. ए, कुत्री नाही मुतली. अगं भक्तांनी नारळ फोडले दिवसभर, ते पाणी माझ्या पायावरती उडवलं नाही. असलं डागालेलं असतं ते हो. पाय बाबा. त्यांच्या कानात कुंडल होते, कुंडल. हा त्या देवाच्या कानात कुंडल होते. कुंडल होते. अगं बाई ह्यांचे कुंडल आता खाली कसं. ए, खाली कुडा.
आधी कुठं होता तुम्ही स्वर्गलोकी आता कुठं आहे मृत्यूलोकी. मग कुंडल कुठं आले बरोबर आहे. मग तेच म्हणते की होय तुमची अशी ओळख पटणार नाही. हो. थोडक्यात साध्या भोळ्या भाषेत सांगाय पाहिजे. हा सांगा सांगा म्हातारे हा मुलींना हात जोडा सांग. मुली हो देवाला जोडा ए हात हात जोडा मग. डोळे सकाळ सांग. डोळे बी झाका ग पुरी हो हा झाकले टाकले का हा. म्हातारे हा. करू बोला की सुरुवात. ह्याच्यासाठी डोळं झाकायला लावलं का रे? काय झालं? तुला सुरुवात करायची ना हिकंड अशी सुरुवात कर लांब पर्यंत हा म्हणजे माझ्या पशी येऊस तर तू ढिला पडशील. कशाला ढिल्ला पडशील. ऐक ऐक नाही. वसुदेव सुतम देव कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरु गौळणी. बोला कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अरे वा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली म्हातारे दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली माडीवरची मंडळी खाली आली खालची मंडळी वरती गेली. आली आली ग भागाबाई 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 आली आली ग भागाबाई. काय ग मी माझी माहिती सांगायला सुरुवात केली लवकरच हाणाय सुरुवात केली बाबा तू. आणि तू तुझी भाई घेऊन नाचत सुटली पाताळ फिटायची वेळ आली. रात्री आमच्या इथं भारुडाचा कार्यक्रम होता आणि 30 वाजे देण्यात आले. असं का मग काय सांगू का. हा तुम्ही कोण आहे तेवढा आम्हाला सांगा हो. हा. माझा मी व्याला जगी विस्तारला माझा मी मज खाणे नाही पिणे नाही मी मुका नाही बोल काही नाही मला रंग नाही रूपही नाही मग मी आहे कसा काग टाळून जाता मला काग टाळून जाता मला जाणे होणे ना मथुरेला 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 काग टाळून जाता मला जाणे होणे ना मथुरेला. कवरी धनिक मीठ तारीला जरा संताची उभाट जिरीला कवरी धनिक मीठ तारीला जरा संताची उभाट जिरीला काली आला तो मारीला जाणे होणे ना मथुरेला काली आला तो मारीला जाणे होणे ना मथुरेला काग टाळून जाता मला जाणे होणे ना मथुरेला काग टाळून जाता मला जाणे होणे ना मथुरेला. काली आला मी तो वारीला जाणे होणे ना मथुरेला काली आला मी तो वारीला जाणे होणे ना मथुरेला काग टाळून जाता मला जाणे होणे ना मथुरेला काग टाळून जाता मला जाणे होणे ना मथुरेला.
म्हातारे देवा, पटली का माझी ओळख? हा आता तुमची ओळख पटलेली आहे. हो. माझ्या मुली शरण जातील हा. आणि त्यांचा रस्ता मोकळा. हा मी शरण आले कशाप्रमाणे नेलीस? गाईप्रमाणे. गाईप्रमाणे. हा. म्हातारे तू ग मी सुद्धा आली ना. सांग लवकर. हा हिच्यापेक्षा मऊ आणि गरीब आली. लवकर सांग. देवादी देवा देवादी देवा मी करते तुमची सेवा. मी करते तुमची सेवा. संध्याकाळी माझ्या गोदडीत यावा. इकडे इकडे तुला दिवसभर माझं नामस्मरण करायला का वेळ मिळत नाही का? काय झालं? तुझी गोदडी एवढी धडायची आहे का? सगळी फाटली ना, सगळी भोकं पडली त्याला. असू द्या त्या बोकात 17 भोकं काय नाही बघायचं. 17 भोकं. सुरू. बघायचं त्याच्यात. चला येते मी माघारी, आले मी माघारी, जाऊ जरा थांब. येते मी माघारी, आले मी माघारी, जाऊ जरा थांब. येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी येते मी माघारी, आले मी माघारी, जाऊ जरा थांब. येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी येते मी माघारी, आले मी माघारी, जाऊ जरा थांब. येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी माघारी, आले मी माघारी. सोन्याचा पाळणा, रेशमाची दोरी, हलविता हलविता धोका गेला. सोन्याचा पाळणा, रेशमाची दोरी, हलविता हलविता धोका गेला. येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी येते मी माघारी, आले मी माघारी, जाऊ जरा थांब. येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी माघारी, आले मी माघारी. दही दूध दूध लोणी, सारंग पाणी, घुसळीता घुसळीता आला मला गा. दही दूध दूध लोणी, सारंग पाणी, घुसळीता घुसळीता आला मला गा. येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी येते मी माघारी, आले मी माघारी, जाऊ जरा थांब. येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी माघारी, आले मी माघारी, येते मी येते मी माघारी, आले मी माघारी, जाऊ जरा थांब. येते मी माघारी, आले मी माघारी,
येते मी माघारी आले मी माघारी येते मी माघारी आले मी माघारी. देवा या मुलींनी भक्ती अगदी सुंदर कशी केली. काय भक्ती वाटली? सुंदर भक्ती केली. हा देवा हा आता भक्ती आवडली. हो आता आपण कुंजवनात जाऊ. ठीक आहे. कुंजवनात जायचं हा. आणि राधा कृष्णाची रास क्रीडा पाहिजे. असं ना चालायचं चालायचं. चला. प्रिय तमाशा रसिकांनो, जाहीर केल्याप्रमाणे सहर्ष सादर करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले वग सम्राट मास्टर चंद्रकांत ढवळपुरकर यांचे चिरंजीव सिनेस्टार मास्टर किरण कुमार ढवळपुरकर लोकनाट्य तमाशा मंडळाची गणगवळण आपण ऐकलेत पाहिलेत. तर रसिकांनो, आता आपण जाऊया आणि पाहूया श्रीकृष्ण आणि राधिका यांची कुंजवनामध्ये चाललेली एक सुंदर अशी रास लीला. रास लीला. रास 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 लीला. लीला. नको चोरी नंद किशोरा नको सचिडू धीनो धरलेला हात सोड तू कृष्णा जाऊ दे विकण्या लोणी कान्हा रे जाऊ दे विकण्या लोणी. तुझी थंड तुझी मस्करी श्री हरी तुझी थंड तुझी मस्करी श्री हरी नीत काना तुझी रे नाही बरी नीत काना तुझी रे नाही बरी. बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई गं टिचली माझी बांगडी 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 बाई गं टिचली माझी बांगडी बांगडी बांगडी. तुझी थंड तुझी मस्करी श्री हरी तुझी थंड तुझी मस्करी श्री हरी हरी नीत काना तुझी रे नाही बरी बरीत काना तुझी रे नाही बरी. पैग पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी
जनार्दन म्हणवित राधा शरण मी आली तुला गोविंदा प्रीत गाणं तुझी रांगडी रांगडी प्रीत गाणं तुझी रांगडी प्रीत गाणं तुझी रे नाही बरी प्रीत गाणं तुझी रे नाही बरी बाई गे पिचली माझी बांगडी 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 बाई गे पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 तुझी थंड तुझी मस्करी श्रीहरी तुझी थंड तुझी मस्करी श्रीहरी गीत गाना तुझी रे नाही बरी गीत गाना तुझी रे नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी 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 उपस्थित तमाशा रसिकांच्या सेवेशी कैलासवासी गणपतराव चव्हाण सविंद नायकर यांच्या आश्रयाखाली वग सम्राट मास्टर चंद्रकांत ढवळुपरीकर यांचे चिरंजीव सिनेस्टार मास्टर किरण कुमार ढवळुपरीकर या लोकनाट्य तमाशा मंडळाची आपण गणगवळण पाहिली. यापुढील कार्यक्रम म्हणजे रंगबाजी आणि त्या रंगबाजीमध्ये भरपूर हिंदी मराठी गाणी होतील. परंतु हो, या ठिकाणी मी एकटाच बडबड करतोय. माझ्या जीवाचा जिवलग मित्र सदाशिव मोरे बारामतीकर याला हाक मारून घेतो. सदाशिव मोरे बारामतीकर. हा कस काय माझं चांगलं चाललंय, तुझं कसं काय चाललंय? माझं बरं चाललेलं आहे. हा. हा, बायका पोरं चांगली आहेत का? हो. हा, म्हातारे शाळेत जातं का? ए शहाण्या, तसं नाही हो. हा. तुमची 2 लहान मुलं आहेत. हो, ते शाळा कुठं आहे? रोडच्या पलीकडं. रोडच्या पलीकड. हा. मग म्हातारे शाळेत पोरांना सोडायचं असं असतं का? पहिलंच वमलायचं ना. तुझं कसं काय चाललंय? हा, बरं चाललेलं आहे माझं. हा. काय तुम्हाला सांगायचं? काय झालं? तो आपला निलेश आहे का नाही, गावाचा विकास करायला शिका जरा थोडा. अरे हा हा, बरोबर आहे. तो निलेशला सरपंच केला. त्याने काय केलं आपल्या गावात? काहीच नाही केलं. काय सोय आहे? पाण्याची सोय आहे? नाही. एसटी ची सोय आहे? हो. दवाखाना आहे? नाही. का शाळा आहे? नाही, आहे का सोय? काय अजिबात नाही. त्यांची 5 वर्ष निघून गेली, काय निघून. केलं नाही म्हणून. हा. नंतर तुम्हाला सरपंच केलं. हो. तुम्ही काय दिवा लावला? हे बा, माझ्या काय जेवढे पैसे होते, अरे तेवढं मी लोकांना वाटले. त्याच्याशिवाय लोक मतं देत नव्हती. हा. पैसा सर्व खलास झाला. सुधारणा कशी काय करायची? आणि तुम- तुम्हाला सरपंच बनवलं. तुमची 5 वर्ष गेली, त्यांची 5 वर्ष गेली. हो. नंतर आम्हाला सरपंच बनवलं. हा. मग आम्ही गावाचा विकास करायला सुरुवात केली. काय केलं? तालुक्याला गेलो, हो. जिल्ह्याला गेलो, बरं. मंत्रालयात गेलो, हा. वरून निधी खेचून आणला हा. आणि गावाचा विकास करायला सुरुवात केली. हो. आपल्या गावात एसटीची सोय होती का? नव्हती. कुणामुळं झाली? तुझ्यामुळं आपल्या गावात दवाखाना होता का? नव्हता. कुणामुळं झाला? तुझ्यामुळं आपल्या गावात शाळा होती का? नव्हती. कुणामुळं झाली? तुझ्यामुळं आपल्या गावात पिण्याचं पाणी होतं का? नव्हता. कुणामुळं झालं? अरे बाबा, तुझ्यामुळं अरे तुमच्या दोघांची लग्न होत होती का? नव्हती. कुणामुळं झाली? तुझ्यामुळं अरे तुम्हाला मुलं होत होती का? नव्हती. कुणामुळं झाली? म्हणलं चांगला बोलतोय, आता फार घरात घुसला. मित्रा, हा. टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल पाजत नाही. हा. म्हणून तुझी थोडीशी टिंगल केली. काय अरे. विचार काढला? हे पा, हा. गावची आलेली यात्रा. बर. आणि यात्रेचं नियोजन करायचं म्हटल्यावर हा. एका दोघाचं काम नाही. मग? त्याला पाहिजे पंच कमिटी. बरोबर आहे. तेव्हा तिसरा मित्र बोलून घ्या. हा, आपल्या जीवाचे जिवलग मित्र ढोबळे यांना ताबडतोब बोलवतो आणि पुढच्या कामाला सुरुवात करू. हो. ओ ढोबळे, काय विचार करला बाबा? अरे आपल्या गावची 2 दिवसावर यात्रा आली. बर. यात्रेला छोटा मोठा हा तमाशा पाहिजे. पाहिजे ना. तमाशाशिवाय यात्रेला शोभा आहे का? हे बघ, हा. नालाय का तुम्ही इथं बडबड करीत बसला? का? अरे माझ्या तरुण रसिकांना झाली गाण्याची काही बर. आहे का ना? त्यामुळे काय होतं माहितीये का? काय माझा तरुण रसिक खाली बसून का होईना पण लाईन मारलाय बघतो. असं आहे काय? आणि लाईन मारता मारता रूपांतर प्रेमामध्ये होतं. कसा? त्यामुळे मला एक शेर आठवला. कसला? अरे प्रेम खराब असं वाटतं पण आपला कोणीच नसतं. बर.
प्रेम करावंसं वाटतं पण आपलं कुणीच नसतं. हा आणि सुदैवानं जर काय एखादं चालून आलं आलं तर ते पहिल्याची एंगेज झालेलं असतं. अरे कोणी लाईन मारण्याचा प्रयत्न करू नका. गेली 4 महिने झाले आमचाच नंबर नाही तर तुमचा नंबर कुठं लागायचा आहे. त्यामुळं काय होतं माहिती का, काय माझा तरुण रशी कुठंतरी वेड्या बाकड्या मांडायला बोलतो बरोबर आहे. आणि पुण्याला बुधवार पेठेसारख्या ठिकाणी जातो आणि येडं सोन मरतो. हा एक आहे का नाही? मरायचं ठिकाण आहे तिथं. म्हणून काय म्हटलं माहिती का, काय ज्यांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली स्थापना केली छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती शिवाजी राजे. त्यांच्या काळातली माणसं आणि आजची माणसं कशी, त्यांच्या काळातली माणसं कशी होती आणि आजची माणसं कशी आहेत कशी आहेत सांगायचं तुम्हाला. सांगा. त्यावेळेची माणसं रोज सकाळीच उठे, रोज सकाळी उठे, बिन तोंड दुता तलवार घेऊन शत्रूच्या मागे सुटे. बिन तोंड होता तलवार घेऊन शत्रूच्या मागे सुटे. अरे लढता लढता त्यांची मान कटे पण कभी पीछे नाटे. नाही तर आजकालची माणसं कशी, आजकालची कशी आहेत. आजची माणसं रोज सकाळीच उठे, रोज सकाळी उठे, बिन तोंड दुता दिशीच्या अड्ड्यावर सुटे. बिन तोंड होता दिशी अड्ड्यावर सुटे. अरे उधार पेता पेता साऱ्या चड्ड्या फिटे पण कभी पीछे नाटे. गवाज पिछे हटणार नाही. मित्रांनो, हा. गावची यात्रेसाठी पाहिजे कार्यक्रम, हो. पण माझ्या नजर समोर एकच कार्यक्रम आहे. कोणचा कार्यक्रम तुम्हाला माहित नाही, हा कोणचा हो? वकसम्राट मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर बर यांचे चिरंजीव हा सिने स्टार मास्टर किरण कुमार ढवळपुरीकरांचा कार्यक्रम गावाला घेऊन जायचा. एक नंबर कार्यक्रम आहे मित्रा. किती बी पैसे जाऊ दे, किती बी पैसे जाऊ द्या, आणि जर काही थोडेफार पैसे कमी पडले पडले आपण तुमच्या बायका ऐकू. आमच्याच बायका ऐकन करवनवाशी आम्हाला. जाऊ दे बाबा, हा. तुमच्या बायका बचत गटाच्या अध्यक्ष आहे हा का, बचत गटाच्या मग अध्यक्ष. त्यांच्या बचत गटामधून पैसे घेऊ हा. आणि कार्यक्रम ठरवायला देऊ. हा चालेल. हा हा. मग देऊ का त्यांना आवाज. द्या आवाज. मिस्टर किरण कुमार